अतिथी हबप रामकिसन महाराज, ज्यांच्यासाठी आपण आज जमलेलो आहोत, असे थोर संत हबप शांताराम माऊली महाराज, डॉक्टर साहेब, उपस्थित सर्व माझे जुने मंडळी, बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो की आपण सर्वजण बाबांच्या या सोहळ्याला हजर राहिलेले आहात. मी सुद्धा एक बाबाचा भक्त आहे. थोडं सांगण्यापूर्वी माझा स्वतःचा अल्प परिचय देतो की मी 10 वर्षापूर्वीपासूनच बाबाचा भक्त झालेलो आहे. मी यापूर्वी आपल्या पोलीस स्टेशनला संग्रामपूरला ठाणेदार म्हणून 2 वर्ष ड्युटी केलेली आहे. तुमच्या गावचे बरेच मंडळी मला माहिती आहेत. चांगले आणि वाईट असे आमचे सर्व संपर्क येत असतो. बरेच मंडळी तेव्हापासूनही माझे मित्र आहेत आणि आज योगायोगाने मला परत या ठिकाणी हजर राहण्याची संधी मिळालेली आहे. ती सुद्धा महाराजांची एक कृपा आहे असं मी मानतो. जसं बाबांनी सांगितलेलं आहे की संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रातून असेल, आपल्या संपूर्ण भारतातून असेल, बाबांचे भक्त अनेक ठिकाणी आहेत आणि ते आज या ठिकाणी गोळा झालेले आहे. मी सुद्धा एक त्यातलाच एक पार्ट आहे असं मला वाटतं की मुंगीच्या घरा मला माहिती आहे की मुंगीला काही सांगायची गरज नसते की मला गुळ कुठे ठेवलेला आहे. तसं आपल्याला मी सांगता नाही आलं पाहिजे की बा आपले गुरुवार कुठे ठेवलेले म्हणून. वा वा, ती गोडी आपल्याला निर्माण करण्याचं काम बाबांनी आपल्या आयुष्यात केलेलं आहे. आणि गुलाब बाबांचे ते भक्त आहेत. इरादे बहुत बनते हैं, बनकर टूट जाते हैं, काटे वही आते हैं जिन्हें गुलाब बाबा बुलाते हैं. या ठिकाणी मोमदाबाद वही आते हैं जिन्हें शांताराम महाराज बुलाते हैं. अहो, नावातच शांतता आहे. शांती परतवे नाही, सुख येरी अवघेचे दुःख, म्हणून शांती धरा उतराल पहिलं तिरा, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तारावा पार भव सिद्धू, ना शिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत काय करतात? आपल्याला सावधान करण्यासाठी आलेले आहेत की बाबा आपला मार्ग, बाबाने सांगितलं की मार्ग हुकलेले, बऱ्याच लोकांनी जमिनी विकलेल्या आहे का नाही, पण मार्गात चला हे सांगणारे फार कमी लोक आहेत. ऐसी जगह बैठ कोई ना बोले उठ, ऐसी बात बोल कोई ना बोले झूठ, की आपल्याला चांगलं सांगणारे या समाजामध्ये फार कमी लोक राहिलेले आहेत. आणि ते आपल्याला संताच्या रूपाने देवच आहे. देवतेची संत, संततेची देव, निमित्त त्या प्रतिमा. ते संत जे सांगतात आपल्याला की बाबा हा रस्ता हा संग्रामपूरला जातो, हा शॉर्टकट आहे, चांगला आहे का कसा आहे, हे संत सांगत असतात. म्हणून आज मला म्हणायचं की धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्माचा शीन गेला, माझं वाटत असे आलिंगन द्यावे, कधी न सोडावे चरण त्यांचे. ते खरोखरच माझ्यासारखा पामर सुद्धा आज या ठिकाणी धन्य झालेला आहे. बाबांची तुम्ही बघितलं असेल की शांताराम महाराजांची जे कार्यपद्धती आहे हे म्हणजे लोकांमध्ये स्वतः ते जातात. कीर्तन प्रवचन तर हा भाग आहे, भक्तीचे अनेक प्रकार बाबांनी सांगितलेला आहे, पण स्वतः जाऊन लोकांना समजून त्यांच्या यथा व्याजना समजून घेऊन त्या सॉल्व करण्याचं त्या ठिकाणी स्पॉट ऑन दी स्पॉट काम जर कोणी करत असेल तर ते म्हणजे शांताराम महाराज. मित्रांनो, अशा प्रकारचं काम बाबा करतात आणि तेच काम आपल्याला संत तुकारामांनी पण सांगितलेलं आहे की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, साधू तोची ओळख हवा, देव तोची जाणता, मृदू सभाये नवनीत तैसे सज्जनाची चित्त, ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरे जो हृदय, दया करण्याच्या पुत्राशी तेच दास आणि दासी. तुका म्हणे काय वर्णू त्याची भगवंताच्या मूर्ती आहे. लक्षात ठेवा, देव सुद्धा माणसात आहे आणि तो देव कुठं वसलेला तर आपल्या समोर आहे की सद्गुरू सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजा यांची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. तुम्ही आम्ही तर आपोआपच पळू लागणार आहे, कारण जेव्हा आपल्या मागे संत असतात तेव्हा घाबरायची गरज नाही. लक्षात ठेवा. म्हणून अशा प्रकारचे संत आपल्या विभागामध्ये मिळालेले आहेत. गुलाब बाबा असतील, सगळे. आता महाराज मी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला सांगत होते. एवढं वय झालेलं आहे, ही काही गोष्ट सोपी नाहीये मित्रांनो. आज बाबा सांगत होते की एवढा समाज गोळा करण्यासाठी खूप म्हणजे शक्ती लागते. आज आपल्याला समजा जर साधं आता जिल्हा परिषदचे वारे वाहत आहे, आता सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत, लोकांना गोळा करता करता नाकात दम येते, 10 लोक गोळा देऊन लोक गोळा करावे लागतात. परंतु हे संतांचे विचारच असे आहेत की आपोआपच माणसं गोळा होतात. कारण या ठिकाणी काय
निस्वार्थी प्रेम आहे आणि बाबा तेच देतात. लक्षात ठेवा की बाबा कधीच कोणाकडून, मी नेहमी सांगत असतो की की संत कसा आहे, संत हा फक्त भावनेचा भोकेला आहे. लक्षात ठेवा, इथं फक्त भावना शुद्ध पाहिली जाते आणि त्या भावनेतूनच बाबा आपल्याला सर्वांना प्रेम देत असतात. हेच या निमित्ताने सांगतो. आणि आपण सर्वजण खूप आतुरतेने या ठिकाणी आलेला आहात. मित्रांनो, मी पोलीस खात्यात होतो, मी भरपूर समाजामध्ये लोक पाहिलेले. समाज आपल्याला माहिती आहे की समाज हा 3 अक्षराचा बनलेला असतो. समाज, स काढला तर खाली काय उरतो, माज उरतो. आणि आमच्या पोलीस खात्याचं ब्रीद वाक्य आहे की सदरक्षणाय खल निग्रहणाय, सज्जनाचं रक्षण करायचं आहे आणि दुर्जनाचा सहार करायचा. लक्षात ठेवा. आणि तीच संधी आम्हाला पसायदानामध्ये सुद्धा आमच्या ज्ञानेश्वराने दिलेली आहे की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कार मूर्ती वाढो, भूतास परस्परे जडो मैत्र जीवांचे. जे खळ लोक आहेत त्यांना सुद्धा दुरुस्त करण्याचं काम हे संत ज्ञानेश्वराने सांगितलेले आणि ते पोलीस डिपार्टमेंटमध्ये सुद्धा सांगितलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे, आपण सर्वजण जेव्हा पिकावर रोग पडतो तेव्हा आपण काहीतरी फवारतो का नाही, एंडोसल्फान, DDT, आणि ते पीक दुरुस्त करण्याचं काम करतो. म्हणून माज आलेल्या, म्हणजे समाजातल्या ज्या लोकांना माज आलेला आहे, कोणता माज आहे, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, याचा जो माज आलेला आहे तो उतरण्यासाठी म्हणून पोलिसांना सुद्धा फवारणी करावी लागते. ती म्हणजे कोणती, 107ची फवारणी, 110ची, तडीपारची, मोकाची, पोटाची सगळी फवारणी करून या समाज व्यवस्थेला दुरुस्त करण्याचं काम करावं लागतं. आणि तेच काम आमचे संत करतात. आणि संत आणि पोलिसांचं कार्य एकच आहे. ज्या लोकांना संतांची भाषा समजत नसेल त्या लोकांना पोलिसाच्या दंडुक्याची भाषा समजवलीच पाहिजे, असं संत क्रांतिकारी महाराज म्हणतात. आणि तेच आमचे तुकाराम महाराज म्हणतात की नाठाळांच्या पाठी उचलून मारावी लाठी. जे नाठाळ लोक आहेत त्यांच्या सुद्धा पाठीत लाठी मारावी असं सांगतात. म्हणून नाही निर्मळ जीवन तेथे काय करील साबण, तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही. आपल्या गावात बी बरेच महाराज आलेले आहेत, भरपूर कीर्तन झालेले आहेत, सगळ्या लोकांनी खूप काही सांगितलेलं आहे, पण बांध कोरायचं कोणी सोडलं का हो? लक्षात ठेवा, घरकाट टाकायचं घरासमोर कोणी सोडलं का हो? एवढंच गीते साहेबाचा संदेश करा, पाळा महाराजांच्या रूपेतून की बांध कोरायचं सोडून द्या. 90% झगडे या ठिकाणी थांबतात. आणि घरासमोर घरकडे टाकायचं सोडून द्या, 100% झगडे थांबून जातात. कारण शांतीच म्हणलेलं आहे की शांती परवते नाही सुख. जगामध्ये जर विकास करायचा असेल तर शांताराम महाराजांच्या नावातच शांती आहे. म्हणून तेच बोध घ्या आणि सर्वांनी शांतता राहून आपलं चित्त आणि हित काय करा, शुद्ध करा. म्हणून आपल्याला आता तरी पुढे हाच उपदेश नका नाश करू आयुष्याचा. सकाळांच्या पाया माझे दंडवत, पोलीस दंडवत करत नाही, दंडुका घालत असतो, तरी मी सांगतो सकाळांच्या पाया माझे दंडवत, आपले ते चित्त शुद्ध करा. कारण काय सांगितलेलं आहे, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. म्हणून आम्हाला आपले जे दुश्मन आहेत बैसल्या ठाई म्हणता राम राम, काय होती श्रम असे सांगा. आम्ही राम रामच म्हणत नाही. 10 क्विंटलचं 15 क्विंटल पिकलं तर मी काय समजतो, विषात ताव देतो, खालचं धोतर वर करतो, टोपी वाकडी करतो. आणि मी हा शब्द आलेला आहे, लक्षात ठेवा. मी म्हटलेला रावणाची लंका ज्याचं 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची जेथे परी सांगाताना कवडीच आहे. गेली का हो काही? 7 कोटी घरे तिथे होतं. मी म्हणणाराची लंका सुद्धा जळून खाक होते. म्हणून आपण सर्वांनी एकच मार्ग धरायचा आहे, तो म्हणजे संतांच्या संगतीने जर आपण आपलं जर व्यवस्थित राहिलो तर मनमार्ग जळून जातात. जे आपल्याला षडविकार आहेत ते जर आवळायचे असेल तर ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा तेच सांगितलेलं आहे. या सर्वांनी तेच सांगितलेले, सर्व संतांनी तेच सांगितलेले आहे. आणि आज जो आपल्याला शांताराम महाराज सुद्धा बाबांचा जो संदेश देतात, ज्ञान सांगितलेलं आहे. श्रीकृष्ण जे होते, आपण भगवद्गीतेचा अभ्यास केला असेल, सगळ्यांना माहिती आहे की किती सैन्य होतं, हजारो सैन्य होतं, 5 पांडव होते. परंतु गीता ही कोणाला सांगितली हो? हे जीवीचे निज गुज परी केवी राखो तुझ. लक्षात ठेवा, जे पडिये तूच मज म्हणून या, तू प्रेमाचा भुकेला, मैत्रीचा चितकाळा धनुर्धना. म्हणजे धनुर्धरालाच सांगण्याचं कारण काय आहे
की त्याच्या मागे तेवढं विश्वास हारता त्याने संपादन केलेली आहे. विनाकारण गीता सांगितलेलं नाही अर्जुनाला, लक्षात ठेवा. म्हणून बाबाने जो उद्देश शांताराम महाराजाला काय केलेला, अनेक संत आहे, अनेक तुम्ही आम्ही बघताय, त्यांनाच काय केलेलं आहे, जे ना सांगेची पितिया वासुदेवासी, जे ना सांगेची माता देविकेशी, जे ना सांगेची भ्राता बळीभद्राशी, ते गुह्य अर्जुनाशी सांगत. माता लक्ष्मी एवढी जवळीक, परी ते ना जाणे या प्रेमाचे सुख, आज श्री कृष्णाचे स्नेहाचे पीक शांतारामाच्याच हाती, लक्षात ठेवा. एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि माझं लांबलेलं जे काही थोडस शब्द आपण ऐकून घेतले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं शतशः ऋण व्यक्त करतो. कारण पोलिसांना कुणी असं ऐकत नाही. पोलीस म्हणजे बिनबुलाई मेहमान आहे. साधा एखादा अपघात झाला तर पोलीस येतात, परंतु महाराजाने मला आमंत्रित करून बोलवलं आणि मी आज औरंगाबाद मधून इथं मला येण्याचा योग मिळाला. ते फक्त महाराजांची कृपा, आपण आपल्या सर्वांचे आशीर्वाद, एवढंच माझ्या पाठीशी राहू, हीच कृपा आणि आशीर्वाद आपण सदैव देत राहू, एवढीच या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि माझ्या शब्दांना, लांबलेल्या शब्दांना पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. जय गुलाब बाबा. आता